माझा विषय विसरून जाल तुम्ही. असं शास्त्र आहे, पत्नी ऋतुस्नात झाल्यानंतर 4-5व्या दिवशी 2 वेळेला तिनं केस धुतले पाहिजे. 5व्या दिवशी केस धुतल्यानंतर त्या मोकळ्या केसानं तिनं बाहेर जाऊ नये. आणि जायचंच असेल तर त्या मोकळ्या केसानं बाहेर जायच्या अगोदर नाहिल्यानंतर त्या मोकळ्या केसावर पतीची दृष्टी पडावी, असं शास्त्र आहे. कोणाची दृष्टी पडावी? पतीची दृष्टी पडावी. आणि म्हणून मोकळे केस असे घेऊन निघू लागलं की लोक जे होते ना आपले जुने, आर काय मान मर्यादा आहे की नाही असं म्हणत होते. त्याच्या पाठीमागते काय अजून असे बारकावे आहेत, ते मला उजागर बोलता येत नाही, हेला कीर्तन झाल्यावर बोलन. स्पष्टता काही वयानं बरी दिसत नाही. स्पष्टता वय झालं की त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी मांडता येतात. काही गोष्टी वयोमानाने मांडणं उचित नाही. म्हणून आपण तूर्त इथं काय करू, हा विषय थांबू. मुद्द्यावर तुम्हाला बरोबर मुद्द्यावर नेतो. बार काही नाही का, फक्त पाणी पिणाऱ्याने शांत पाणी प्यायचंय, अजिबात बोलायचं नाही. काय नाही यायला राहिलं त्याला द्या असं म्हणू नका. फक्त हातानं पालवायचं. माझा दृष्टांत एवढा त्याच्यामध्ये ती हे आहे, तर तेवढ्याच तीव्रतेनं तो ऐकावा लागतो. विठाल विठाल आईसाहेब केस वाळवत बसल्या होत्या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये. वलकल्य धारण केलेली होती. वलकल्य काय धारण केलेली होती? झाडाच्या साली नेसल्या होत्या. झाडाच्या सालीनं माणसाचं पूर्ण अंग झाकत नाही आहे. तो का कपडा आहे की काय होत नाही? अंग झाकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू पाणवट्यावर जाऊन पाणी पिऊन येणार, पाणी घेऊन येणार. भगवान जाऊन येण्याकरता एक 10 मिनिटाचा कालावधी गेला. बाण सज्ज करून सीताई साहेबाचं रक्षण करण्याकरता चोखपणे बंदोबस्त करत उभे होते लक्ष्मण. तोंड कुणीकडे? चारी बाजूला आईसाहेबाकडे पाठ होती. काय होती? आईसाहेबाकडे काय केली होती लक्ष्मणाने? पाठ केली होती. पण योगायोगाने एखादं जनावर ओरडलं, आरवलं, काय ओरडतंय, कशाचा आवाज येतोय म्हणून लक्ष्मणाचं असं मागं लक्ष गेलं. मागं लक्ष गेल्यानंतर केस मोकळे आणि अंग पूर्ण झाकलेलं नव्हतं सीताई साहेबाचं. वलकल्य धारण केल्यामुळे कुठंतरी उघडपणा आला त्याच्यात. सीताई साहेबाची, प्रभू रामचंद्राची समोर नजरानजर झाली आणि या दोघांची एकदाच नजर लक्ष्मणाकडे गेली. दादा आलाय म्हणून, भाऊ आलाय म्हणून पाहिलं प्रभू रामचंद्राकडे लक्ष्मणानं. दोघा भावाची नजरानजर झाल्यानंतर लक्ष्मणानं खाली मान घातली होती. का? आईसाहेबाच्या अंगावरचे वस्त्र व्यवस्थित नव्हते, पूर्ण शरीर झाकलेलं नव्हतं. आणि मग दररोजच्या सारखं बोलणं चालणं व्यवहार चालला. सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळच्या वेळेला दोघं भाऊ समोरासमोर बसलेत. आणि समोरासमोर बसल्यानंतर प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाची परीक्षा घेतलेली आहे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले होते, लक्ष्मणा, एक स्त्री आहे, केस मोकळे आहेत, केस धुतलेले आहेत, आणि कुठंतरी एक तारुण्य शरीर आहे आणि पुन्हा ते शरीर गोरगोमट आहे आणि कुठंतरी शरीराचा एखादा भाग उघडा आहे आणि एखाद्या तरुण माणसाची त्या शरीरावर जर नजर पडली, त्याचं मन ढळतंय की नाही, त्याचं चित्त विचलित होतंय की नाही. प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला प्रश्न केल्यानंतर लक्ष्मण उठून उभा राहिले आणि दर्शन घेतलं. म्हणले, दादा, काही संशय आहे का तुम्हाला? संशय नाही म्हणले, मला फक्त शास्त्रार्थ करायचा आहे तुझ्यासोबत. काय करायचं आहे?
मी शास्त्र वार्ता करतोय तुझ्यासोबत, वार्तालाप करतोय, शास्त्रार्थ काय काय 12 भानगडी बोलू नका म्हणजे, अजिबात नाही. मी तुमच्या सोबत आलोय मोठा भाऊ म्हणून. मोठा भाऊ मानित नाही मी तुम्हाला, वडिलाच्या ठिकाणी म्हणतो. आणि आजपर्यंत सीताई साहेबाकडे पाहिले आई म्हणून. मी आईच्या ठिकाणी तिला समजतो. ती माझी आई आहे, जगज्जननी आहे. आणि तिच्या बाबतीत, त्या आईच्या बाबतीत तुम्हाला माझ्याकडून अशी अपेक्षा असेल असं मला वाटलंच नव्हतं. प्रभू रामचंद्र म्हणले, लक्ष्मणा तुझा गैरसमज झाला. गैरसमज बिरसमज काही सांगायचंच नाही म्हणले मला. तुम्हाला सांगू का म्हणले आता मी कोण आहेत. आणि मग तो लक्ष्मणाचा परिहार सांगतो. तुम्हाला भजन करा. विठाल विठाल पिता ज्याचा सुचिरभूत, माता पतिव्रता निश्चित, श्रीराम सेवेसी नित्यरत, त्याचे चित्त डळेना. खरं सांगू तुम्हाला, धाय मोकलून ढोरा सोडकर एकमेकाच्या गळ्याला पडून रडली दोघं भाऊ. मी तिथंच होतो तेव्हा. रडले, लक्ष्मणा मी तुझी परीक्षा आता, अशी परीक्षा नंतर पाहू नका. लक्ष्मणावर तुम्हाला अंतविधीची वेळ येईल. एक तर जाणतेने तवच जी आवे, जेव्हा अपकीर्ती अंगा नाही यावे. जाणते माणसं तोपर्यंत जगत असतात, अपकीर्ती अंगाला जर येत असेल जीवन संपवतात. याच्यानंतर दादा तुम्ही अशी मजाक माझ्यासोबत करायची नाही. लक्ष्मणा अरे तू माझा भाऊ आहेस, मी तुला दिल्लगी बिल्लगी बोलायचंच नाही म्हणजे नाही. माझी परीक्षा अशी घ्यायची नाही. आता मला तुम्हाला मुद्द्यावर न्यायचं. ही ओवी कळली का नाही माहीत नाही तुम्हाला. अजून थोडंसं स्पष्टीकरण करतो. पिता ज्याचा सुचिरभूत, माता पतिव्रता निश्चित. दशरथाचं सुमित्रेचं वर्णन आहे. कोणाचं? राजा दशरथ आणि माता सुमित्रा. राजा दशरथासारखा ज्याचा पिता आहे, सुमित्रा मातेसारखी ज्याची माता आहे, अशा लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रासारखा भाऊ लाभलेला आहे. आणि त्या लक्ष्मणाचं सेवेत सातत्यानं चित्त स्थिर झालेलं आहे. त्या लक्ष्मणाचं मन ढळणं शक्य नाही दादा. प्रभू रामचंद्र सुद्धा नतमस्तक झाले. लक्ष्मणा झालं गेलं, विषय सोडून देणं. मी तुझी गंमत केली, अजिबात गंमत करायची नाही म्हणजे. आता मुद्द्यावर तुम्हाला यायचंय, मला न्यायचंय. पतिव्रता आहे ज्याची आई आणि ज्याचे वडील सुचिरभूत आहेत, त्या लक्ष्मणाचं चित्त विचलित झालं नाही. याला पण शुद्ध बीजापोटीच म्हणतात. विठाला विठाला शुद्ध बीजाचा अर्थ म्हणजे आई वडील सज्जन असाही होत नाहीये. शुद्ध बीजाचा अर्थ होतो संस्कार. कारण सज्जनाच्या पोटी भरपूर दुर्जन झालेत, ऊसाच्या पोटी काऊस भरपूर आहेत. त्यांच्या याद्या दिल्यानं मला माझं आयुष्य कमी पडेल. विठाल विठाल आणि किती दुर्जनाच्या पोटी दाखवायचे सज्जन. मग महाराज सज्जनाच्या पोटी दुर्जन जन्माला येतात, दुर्जनाच्या पोटी सज्जन जन्माला येतात. शुद्ध बीज शुद्ध संतती, अशुद्ध बीज अशुद्ध संतती, असा अर्थ लावताच येत नाही ना. त्याच्यासाठी सांगतो शेतीचा अर्थ कीर्तनात जमत नाही. शेतीचा अर्थ शेतीतच ठेवायचा आणि कीर्तनाचा अर्थ कीर्तनातच. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचा खरा अर्थ असा आहे, ज्या आईवडिलाचे किंबहुना आईवडिलाच्या नंतरही ज्या गुरुपरंपरेचे एखाद्या संततीला जर संस्कार लाभले तर ती संतती कशी जन्माला येते.
फळे रसाळ गोमटी संतती सज्जन बनवण्याकरता संततीला योग्य संस्काराची गरज आहे। राक्षसाच्या पोटी सुद्धा संत जन्माला येऊ शकतो, फक्त संस्काराची गरज आहे। संतती सज्जन व्हावी असं वाटत असेल तुम्ही तर सज्जन असणं आवश्यकच आहे, पण दुर्जनाला सुद्धा वाटते की आपली संतती दुर्जन निघू नये म्हणून। अजूनही पाहतो गोमट्या बीजाची फळे ही गोमटी वाहे तोची